विज्ञानाची पहाट झाली, विज्ञानाची पहाट झाली. विज्ञानाची पहाट झाली, विज्ञानाची पहाट झाली, अंधश्रद्धा दूर करू. ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू. विज्ञानाची पहाट झाली, अंधश्रद्धा दूर करू, विज्ञानाची पहाट झाली, अंधश्रद्धा दूर करू. ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू. भुवानी बाबा पळतील रे सारे, वाचतील रे आता विवेकाचे वारे. भुवानी बाबा पळतील रे सारे, वाचतील रे आता विवेकाचे वारे. परंपरेचे जोखड आता, परंपरेचे जोखड आता तोडून मागे सारू. ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू. अंधश्रद्धा या उकडून टाकूया, कायद्याच्या खाली जखडून टाकूया. अंधश्रद्धा या उकडून टाकूया, कायद्याच्या खाली जखडून टाकूया. विज्ञानाच्या ऋतुवाटा, विज्ञानाच्या ऋतुवाटा निळ्या भाळाखाली. ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू. असे चमत्कारी नागवले कोटी, उठा श्रमिकानो क्रांती ही मोठी. असे चमत्कारी नागवले कोटी, उठा श्रमिकानो क्रांती ही मोठी. ठरलंय आता डोळस व्हायचं, ठरलंय आता डोळस व्हायचं नव्या समाजासाठी. ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू, 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 ज्ञानाची पायरी चढून सारे एक दिलाने मार्ग धरू.
माणूस चंद्रावर गेला, परी अंधश्रद्धेतून मुक्त नाही झाला. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, परी अंधश्रद्धेतून मुक्त नाही झाला. अतिविज्ञान मनी अज्ञान, अतिविज्ञान मनी अज्ञान, कार्यकारण भाव कधी अंगी नाही आला. विवेकाने विचार नाही केला, माणूस माणूसपण हरवून गेला. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, परी अंधश्रद्धेतून मुक्त नाही झाला. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, परी अंधश्रद्धेतून तो मुक्त नाही झाला. पाऊल चंद्रावर झेंडा मंगळावर, पाऊल चंद्रावर झेंडा मंगळावर. संकष्टीचा उपवास नाही अजून सुटला, वधूच्या कपाळीचा मंगळ नाही पुसला. वराच्या कुंडलीतला गुरु नाही हटला. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, परी अंधश्रद्धेतून मुक्त नाही झाला. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, परी अंधश्रद्धेतून मुक्त नाही झाला. बुवा बाबांनी तंत्रमंत्रांनी, बुवा बाबांनी तंत्रमंत्रांनी, कर्मकांडानी अंधश्रद्धानी. बुवा बाबांनी तंत्रमंत्रांनी, कर्मकांडानी अंधश्रद्धानी. समाज बेजार केला, समाज बेजार केला. कंडे दोऱ्यांनी बांधून ठेला, बाजार यानी केला, बाजार यानी केला. सोडा यात बाकड कथा, विवेकाची प्रकाशाची वाट तुम्ही चाला, वाट तुम्ही चाला, वाट तुम्ही चाला, वाट तुम्ही चाला. कोण कुठे कसे प्रश्न तुम्ही विचारा, प्रश्न तुम्ही विचारा, प्रश्न तुम्ही विचारा. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, परी अंधश्रद्धेतून तो मुक्त नाही झाला. विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला, परी अंधश्रद्धेतून मुक्त नाही झाला. नमस्कार साथियो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आज आपण शनी महायुतीच्या या खगोलीय आविष्काराच्या निमित्तानं आपण वेबिनार आहोत. या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ आदरणीय प्रोफेसर डॉक्टर नरेश ददीच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विज्ञान बोध वाहिनीचे मार्गदर्शक खगोल अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर नितीन शिंदे सुद्धा आहेत. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील ही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज 20 डिसेंबर महाराष्ट्रातील आधुनिक संत बाबांचं आज स्मरण दिन. त्यानिमित्तानं गाडगे बाबांच्या विचाराला अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. गुरु आणि शनीचे ही महायुतीचा जो आज आपल्याला उद्याच्याला आविष्कार बघायला, या निमित्तानं समाजामध्ये जागृती व्हावी, खगोलीय घटना या आपण अत्यंत आनंदानं पाहाव्यात आणि या पद्धतीनं काम महाराष्ट्रानेच काम करत आहे. खरं तर समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि खगोल विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती सतत प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या खगोल विज्ञानाची आवड निर्माण व्हावी. हसत खेळत विज्ञानाचा असेल, फिरते नभांगण असेल, जे आपल्याला पूर्वी आयुका देत होतं, आता आपण गेल्या 7-8 वर्ष आपण 3D प्लॅनेटोरियम करून प्रत्येक शाळेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे एक मोठी जागृती या ठिकाणी घडत आहे आणि म्हणून आजच्या या घटनेच्या अनुषंगानं लोकांना अजून जागृती व्हावी, त्याबद्दलचं प्रबोधन व्हावं साठी महाराष्ट्रानेसनं हा आजचा वेबिनार आयोजित केलेला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आदरणीय ददीच सरांचं स्वागत करतो, डॉक्टर नितीन शिंदे सरांचं स्वागत करतो, कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि आपण सगळे कार्यक्रम पाहत असणारे ऐकत असणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपला अधिक न वेळ घेता मी आजचे पहिली मांडणी प्राध्यापक डॉक्टर नितीन शिंदे सरांनी करावीशी मी त्यांना विनंती करतो. मित्र हो, डॉक्टर नितीन शिंदे सर हे इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे व्हाईस प्रिन्सिपल आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सुरुवातीपासूनच्या कामामध्ये ते सक्रिय सहभाग आहेत. विज्ञान बोध वाहिनी अतिशय नाविन्यपूर्ण जो उपक्रम राबवला जात आहे ते अतिशय प्रमुख मार्गदर्शक आहेत. या विज्ञान बोध वाहिनीच्या माध्यमातून जवळजवळ आता एक 8-10 वर्षामध्ये आपण किमान 8 लाख विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा खगोल विज्ञानाचा विचार घेऊन गेलेला आहे. किंबहुना आपण हसत खेळत विज्ञानाचे हजारो प्रयोग केलेले आहेत. आकाश दर्शनचे कार्यक्रम करण्यामध्ये सुद्धा डॉक्टर शिंदे हे अग्रभागी असतात. त्यांची काही पुस्तकं सुद्धा आता खगोल विज्ञाना संदर्भात झालेले आहेत. खरं तर एक पुस्तक सफर विश्वाची, या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असताना डॉक्टर नरेश सरांच्या हस्ते सुद्धा झालेलं आहे. ही एक आठवण मला आवर्जून सांगायची आहे. सफर विश्वाचे असेल, अंतराळ समजून घेताना, त्याबरोबर असाही विचार करायला काय हरकत आहे, पत्रिका जुळवताना, अशा पद्धतीचं त्यांचं सातत्यानं लेखन चालू आहे. समितीच्या वतीनं ह्या सगळ्या प्रकाशनाचं संपूर्ण राज्यभर वितरित केलं जातं. त्यामुळे एक नामवंत वक्ते, खगोल अभ्यासक आणि या पद्धतीनं जागृती करणारा एक प्राध्यापक म्हणून डॉक्टर नितीन शिंदे सरांच्याकडे बघितलं जातं. मी डॉक्टर नितीन शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी मूलभूत मांडणी करावी आणि त्यानंतरचं मार्गदर्शन आदरणीय नरेश ददीच सर करणार आहेत. मी डॉक्टर नितीन शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर शिंदे सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर नरेश ददीच सर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष अविनाश पाटील, उपस्थित सर्व वेबिनारच्या माध्यमातून सहभागी झालेले मित्र, सुरुवातीलाच मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझ्या मांडणीला थोडक्यामध्ये सुरुवात करतो. गुरु शनी या महायुतीचा अनोखा खगोलीय नजारा आपल्याला पाहण्याची संधी या निमित्तानं आलेली आहे. याची छोटीशी मांडणी खगोलाच्या अंगानं आणि ज्योतिषवाले कसा याचा दुरुपयोग करतात या 2 ग्रहांच्या मांडणी आपल्या समोर सादर करतो. गुरु शनी महायुती याला ज्युपिटर सॅटर्न ग्रेट कंजंक्शन म्हटलं जातं. याच्यामध्ये केवळ 2च सहभागी होतात असं नाही, गुरु आणि शनी. तर ही युती घडवण्यामध्ये महत्वाचा रोल आहे सूर्याचा. आपण ही युती पाहणार आहोत पृथ्वीवरून, त्यामुळे 4 जण आविष्कारामध्ये सहभागी होत.
दोन प्रामुख्याने घटना याच्यामध्ये मी आपणासमोर उलगडून दाखवतोय. एक तर गुरु शनी युती काय भानगड असते. गुरु शनी युती म्हणजे हे गुरु आणि शनी हे दोन ग्रह एक जवळ आहे. डायग्राम जर व्यवस्थित बघितली तर गुरु आणि शनी दोघही एका दिशेला निघालेले आहेत, पण गुरुचा वेग शनीच्या वेगापेक्षा जास्त आहे. त्यामुळे काही वेळानंतर या दोघांच्यातलं अंतर कमी होतं किंवा जवळ येतं. याला म्हणतात युती. आणि महायुतीच्या वेळेला काय होतं, हे दोन ग्रह सर्वात जास्त जवळ येतात महायुतीच्या वेळेला. आणि 21 डिसेंबर 2020 रोजी यातील अंतर सर्वात कमी आहे. सर्वात कमी म्हणजे अँगलच्या फॉर्म मध्ये कुठल्याही खगोलीय वस्तूचं अंतर मोजताना अँगलच्या फॉर्म मध्ये मोजतात, तर हे अंतर सर्वात कमी म्हणजे 0.1 अंश आहे, 0.1 डिग्री असणार. पण प्रत्यक्षामध्ये या दोघांच्यातलं अंतर मात्र 74 कोटी किलोमीटर आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपण किती लांब अंतरावरची वस्तू पाहतोय हे थोडंसं लक्षात घेण्याची गरज आहे. आणि दुसऱ्या एका भाषेमध्ये या दोघांच्यातलं अंतर जे आहे ते आपण जो पौर्णिमेचा चंद्र बघतो त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या 1/5 असणार. या महायुतीलाच द्वैती ग्रह किंवा प्लॅनेट म्हणतात, कारण दोन्ही ग्रह एकमेकाच्या जवळ असल्यामुळं लांब अंतरावरून आपण बघतोय. लांबून बघितल्यानंतर ते दोन्ही ग्रह एकच असल्यासारखे वाटणार आहेत. तेव्हा याला द्वैती ग्रह ड्युअल प्लॅनेट म्हणतात. दोन तारे सुद्धा काही काही एका जवळ जवळ असतात, त्यांना ड्युअल स्टार म्हटलं जातं, द्वैती तारे म्हटलं जातं. त्याचप्रमाणे हा एक कन्सेप्ट आहे प्लॅनेट नावाचा. आणि ही घटना केवळ आजच होते अशातला भाग नाही आहे. मी पार पाठीमागे जातो. सन 1226 मध्ये या दोघांची याच प्रकारची महायुती झालेली होती. म्हणजे साल लक्षात घ्या, 1226 कालखंड आहे. आणि आज जवळपास 800 म्हणजे आपण आज 2020 सालामध्ये आहोत. जवळपास 800 वर्षानंतर या दोघांची महायुती पाहण्याची संधी निसर्गाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. 1623 मध्ये सुद्धा या दोन ग्रहांची युती झालेली होती, महायुती नव्हती. महायुतीच्या वेळेला अंतर कमी असतं मी म्हटलं तसं. 1623 मध्ये या दोन ग्रहांची युती होती. आणि ही युती, या युतीनंतर आज आपण 400 वर्ष या दोन ग्रहांची युती नाही किंबहुना महायुती अनुभवत आहोत, कारण अंतर अतिशय कमी होते. पण हे 1623 साल सांगायचं मला महत्वाचा उद्देश दुसरा आहे. आणि आणखीन एक युती आपल्याला पाहण्याची संधी मिळणार आहे, पण ती असणार आहे 15 मार्च 2080. आपण यातले किती जण त्यावेळेला उपस्थित असू हा नंतरचा भाग आहे. त्यामुळं आपल्या कालखंडामध्ये तरी ही युती पाहण्याची संधी आपण दौडू नये. आणि 1623 सालाचं महत्व एक जे आहे ते महत्व या एका नवीन टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहे. की नवीन टेक्नॉलॉजी मी तुम्हाला दिली ती दिसताना एकदम साधं दिसतंय, त्याचा विस्तार आपल्या पुढं फार असा मोठ्या प्रमाणामध्ये मांडून ठेवलेला आहे. आणि आणि दुर्बिणीतून आकाशाकडे पाहण्याचा कालखंड नंतर आला. आणि या दुर्बिणीचा शोध लावणारा हा शास्त्रज्ञ आहे. शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा हा चष्मे तयार करणारं हे व्यक्तिमत्व होतं. आणि दुर्बिणीचा शोध जनरली उत्तर येताना गॅलिलिओ येतं, पण दुर्बिणीचा शोध गॅलिलिओनं नाही लावलेला, या हॅन्स लिपर्शनं लावलेला, हॉलंडच्या येते. आणि 1608 मध्ये यांनी दुर्बीण तयार केलेली आहे. आणि यांनी दुर्बीण तयार केली हॅन्स लिपर्शनं. ही दुर्बीण तयार केलेलं ज्यावेळेला गॅलिलिओच्या लक्षात आलं, गॅलिलिओच्या कालखंड आहे 1564 ते 1643, त्यावेळेला गॅलिलिओनी स्वतःची दुर्बीण तयार केली 1609 मध्ये. मग युतीचा सांगितलंय 1623. आणि 1609 ला ज्यावेळेला गॅलिलिओने ही स्वतःची दुर्बीण तयार केली, ज्याला गॅलिलियन टेलिस्कोप म्हणतात, या दुर्बिणीचा वापर पहिल्यांदा गॅलिलिओनं आकाशाचं निरीक्षण करण्यासाठी केला. आणि खगोलामधले नवीन नवीन असे म्हणजे ज्या माहिती नाहीत अशा वस्तू माहीत होत गेल्या, डिटेल्स माहित होती. आणि आकाशाच्या मधला पहिला महत्वाचा पार्ट जो आहे तो चंद्र, त्या चंद्राकडे गॅलिलिओन आपली टेलिस्कोप रोखली. आणि इतर वेळेला चंद्र जो सुंदर आणि तेजस्वी दिसतो तसा तो सुंदर आणि तेजस्वी नाही आहे, तर चंद्रावरती
हे 1609 गॅलिलिओनं काढलेलं स्केच आहे, आजही नेटवरती उपलब्ध आहे. आणि आपण जर टेलिस्कोप मधून बघितलं तर टेलिस्कोप मधून चंद्रावरती खड्डे दिसतात, म्हणजे चंद्रावरती खड्डे आहेत गोष्ट आहे. पण तरी सुद्धा एखादं तरुण पोरग दिसली पोरगी की म्हणते चांद जैसा मुखडा, म्हणजे असा मुखडा असतो का आपला खड्डेवाला मुखडा? पण तरी सुद्धा आपण म्हणजे वास्तव असतं एक आणि आपण समजतो दुसरंच. म्हणजे गॅलिलिओच्या टेलिस्कोपनं आपल्याला निदर्शनास आणून दिलं. आणि आज जी गुरु शनीची युती बघतोय त्या गुरुकडे गॅलिलिओनं 1610 मध्ये आपली टेलिस्कोप रोखलेली होती. आणि गॅलिलिओनं ज्यावेळेला गुरुकडे टेलिस्कोप रोखली त्यावेळेला गॅलिलिओच्या असं लक्षात आलं की या गुरु भोवती जो मधला गोल दिसतो त्याच्या भोवती त्याला 3 चांदण्या दिसल्या. नंतर मध्येच एक 4थी चांदणी आली आणि या 4 चांदण्या गुरु भोवती त्याला फिरत असलेल्या दिसल्या. याच्यावरून त्यानं अनुमान काढलं की हे गुरुचे उपग्रह असले पाहिजे. म्हणजे आपण जर टेलिस्कोप मधून बघितलं तर टेलिस्कोप मधून हा गुरु दिसतो, त्या गुरुच्या बॅकग्राऊंड वरती 4 उपग्रह दिसतात. त्यांना आयो, युरोपा, गॅनिमीड आणि कॅलिस्टो म्हणतात. आणि गॅलिलिओच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांना गॅलिलियन सॅटेलाइट्स म्हणतात. म्हणजे 4 उपग्रहांचा शोध गॅलिलिओनं लावला 1610 मध्ये. मला आज खात्री आहे की आज बहुसंख्यांनी त्या गुरुचे उपग्रह सुद्धा बघितले, चंद्रावरचे खड्डे सुद्धा बघितलेले नाहीयेत. त्यामुळे गॅलिलिओ किती ग्रेट होता हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. आणि या गुरुला केवळ 4 उपग्रह नाहीत. आपण जर आधुनिक टेलिस्कोप मधून जर बघितलं तर गुरुला जवळजवळ 67 उपग्रह आहेत, 67 चंद्र आहेत. आपल्या पृथ्वीला एकच उपग्रह आहे, त्याला आपण चंद्र म्हणतो. तसं गुरुला जवळजवळ 67 चंद्र आहेत, म्हणजे गुरुला जवळजवळ 67 उपग्रह आहेत. आपल्या पृथ्वीला एकच चंद्र आहे म्हणून संकष्टी महिन्यात एकदा येते. आपण जर गुरुवरती असतो तर संकष्ट किती आले असते विचार करा. संकष्ट्या महिन्यातून 67, दिवसाला 2 पडल्या असत्या, केल्या असत्या का? हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी मी सांगितलं तसं दुर्बिणीतून जर आपण गुरु शनी युती बघितली तर गुरु आणि शनी, गुरु त्याचे उपग्रह सुद्धा दिसतील आणि हा शनी जो आहे त्या शनीची कडी सुद्धा बघायची असेल तर आपल्याला ही दुर्बिणीतून पाहता येते. पण प्रत्यक्षामध्ये संध्याकाळी काय दिसतं हा नजारा थोडासा समजून घ्या. म्हणजे मी आता तुम्हाला जे 2 गुरु आणि शनीची मोठ्या आकारामध्ये चित्र दाखवली तसा नजारा उघड्या डोळ्यानं दिसणार नाहीये. उघड्या डोळ्याने काय दिसणार आहे? त्या डोळ्याने रात्रीच्या वेळेला जर बघितला तुम्ही संध्याकाळी 6:30 नंतर 9 वाजेपर्यंत बघायचं. जर बघितलं तर तुम्हाला आकाशामध्ये असंख्य अशा तेजस्वी चांदण्या दिसतात. समजा या दिशा मी जर गृहीत धरल्या उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि पूर्व, तर तुम्ही पश्चिमेच्या बाजूला जर बघितलं संध्याकाळी 6:30 वाजता जवळपास 60 डिग्री अँगल वरती नैऋत्येच्या बाजूला जर बघितलं तर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाची एक तेजस्वी चांदणी दिसेल. चांदणीच असणार, फक्त ती चांदणी इतर चांदण्यांपेक्षा वेगळी आहे, ती फिरणारी आहे म्हणून तिला प्लॅनेट म्हटलं जातं किंवा तो ग्रह आहे गुरु. जी पांढऱ्या रंगाची चांदणी म्हणजे गुरु असणार. आणि त्याच्या जवळ आणखीन एक दुसऱ्या निळ्या रंगाची चांदणी आहे, तुलनेनं फेंट असणार गुरुच्या, तो आहे शनी. हे उघड्या डोळ्यानं दिसणारं चित्र आहे. म्हणजे गुरु आणि शनी तुम्ही उघड्या डोळ्यानं बघू शकता, पण ते चांदण्यांच्या रूपामध्ये. त्याच्याच नंतर तुम्ही जर डोक्यावरती बघितलं 6:30 वाजता तर तुम्हाला एक तांबड्या चांदणी दिसेल, तो आहे मंगळ. पण कडक मंगळ मात्र म्हणून डोक्यामध्ये फिट्ट बसलेला आहे. आणि पहाटे जर उठला पूर्वेच्या बाजूला बघितलं तर पूर्वेच्या बाजूला अत्यंत तेजस्वी चांदणी दिसेल, तो आहे शुक्र. आणि त्याच्याच नंतर सूर्याच्या बरोबरीने येतोय तो बुध आहे. म्हणजे हे 5 ग्रह उघड्या डोळ्याने दिसतात, त्या चांदण्याच आहेत. पण या इतर चांदण्यांच्या तुलनेने वेगळ्या आहेत, कारण त्या आपली जागा बदलतात, त्या सूर्याभोवती फिरतात म्हणून त्यांना ग्रह म्हटलं जातं. आणि हे 5 ग्रह सोडल्यास किंवा 5 चांदण्या सोडल्यास राहिलेल्या ज्या सगळ्या चांदण्या ते तारे आहेत. तारे म्हणजे दुसरे सूर्य आहेत, लक्षात घ्या. आपल्या सूर्या मोठमोठे आहेत पण आपल्यापासून ते प्रचंड लांब आहेत. प्रचंड लांब म्हणजे त्यांच्यापासून प्रकाश आपल्यापर्यंत यायला हजारो वर्ष लागतात. म्हणजे आपण जर दुसरा सूर्य बघितला, तारे बघितले तर ते आजचे नसतात, फार फार वर्षापूर्वीचे असतात. पण या फार फार वर्षापूर्वीच्या ताऱ्यांचा आमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा संबंध ज्योतिष तो चुकीचा आहे पूर्णपणे. म्हणजे संध्याकाळी जर बघितलं तर तुम्हाला या 2 चांदण्या दिसतील.
इथे ज्या दाखवलेल्या ते गुरु आहे पश्चिमेच्या बाजूला आणि पूर्वेच्या बाजूला जो दिसतोय तो शनी आहे. पण हा नजारा बघताना संध्याकाळी 6:30 वाजता नैऋत्येच्या बाजूला बघायचं. आणि तुम्ही जर टेलिस्कोप मधून बघितलं तर टेलिस्कोप मधून याच चांदण्या तुम्हाला या स्वरूपामध्ये दिसतील. हा गुरु आहे आणि हा नंतरचा आहे तो शनी आहे. त्याची कडी सुद्धा तुम्हाला दिसेल. सायंकाळी 7 नंतर रात्री 9 वाजेपर्यंत, कारण 9 नंतर परत गुरु आणि शनी पश्चिमेला मावळणार आहेत, त्यामुळे ते दिसणार नाहीत. रात्रभर हा नजारा तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळं दिसताय, काल पण हे दिसत होते, उद्या पण दिसणार आहेत, त्याच्यानंतर आणखी बरेच दिवस दिसणार आहेत, बरेच महिने दिसणार आहेत. केवळ 21 तारखेला ते दिसून गायब होणार नाहीयेत, लक्षात घ्या. फक्त 21 तारखेला ते सगळ्यात जवळ येणार आहे. हे सूर्यमाले आणि का जवळ येतात, का दिसतात, तर याच्या पाठीमागे सूर्याभोवती फिरत असणारे त्यांच्या वेग अवलंबून आहे. प्रत्येकाचा वेग वेगवेगळा आहे. हे 8 ग्रह आहेत. त्यातले महत्वाचे आपण आता 2-3च घेऊ. आणि अंतर पण लक्षात घ्या. म्हणजे आपण किती अंतरावरची वस्तू बघतोय खगोलातली उघड्या डोळ्यानं. पृथ्वी आणि सूर्य या दोघांच्यातलं अंतर आहे 15 कोटी किलोमीटर. 15 कोटी. आपल्याला 1 किलोमीटर माहिती आहे. नंतर हा जो गुरु आहे, म्हणजे आज संध्याकाळी आपण जो गुरु बघतोय तो जवळपास 87 कोटी किलोमीटर वरचा आहे. 87 कोटी, पण उघड्या डोळ्यानं बघतोय आपण. आणि शनी जो आहे ते अंतर आहे जवळपास 160 कोटी किलोमीटर वर. 160 कोटी किलोमीटर वरचा शनी खगोलाशी निगडीत आहे, पण शनी मात्र ज्योतिषवाल्यांशी निगडीत आहे. 160 कोटी किलोमीटर वरचा शनी 7.5 जाऊन द्यायला रिकाम आहे का, लक्षात घ्या ना. असो, आता हे दोघं जवळ का येतात, याचं गणित लपलेलं आहे त्यांच्या सूर्याभोवती फिरण्याच्या वेगामध्ये. सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि पृथ्वी सूर्याचा वेग आहे तासाला 1,00,000 किलोमीटर, जवळपास तासाला 1,00,000. आपण पृथ्वीवरती आहे म्हणजे आपण सुद्धा आता तासाला 1,00,000 किलोमीटर एवढ्या वेगाने, पण आपण होत नाही, कारण अंतर प्रचंड आहे. आणि एक चक्कर मारण्यासाठी त्याला 1 वर्ष लागतो. वेग लक्षात घ्या पृथ्वीचा. आणि त्याच्यानंतर आहे गुरु. गुरुचा वेग आहे तासाला 50,000 किलोमीटर. आणि त्याला गुरुला सूर्याभोवती 1 चक्कर मारायला 12 वर्ष लागतायत. 12 वर्षातनं 1 फेरी मारतो. आणि शनीच्या हे कालखंड लक्षात घ्या, कालावधी लक्षात घ्या, वेग लक्षात घ्या, कारण मी पण नंतरच्या याच्यामध्ये युतीकडे येणार आहे. शनीचा वेग आहे तासाला 35,000 किलोमीटर. आणि सूर्याभोवती 1 फेरी करण्यासाठी त्याला लागतोय कालावधी 30 वर्ष. म्हणजे 30 वर्षात 1 चक्कर मारतोय. त्याचा वेग वेगवेगळा आहे. आणि वेग वेगवेगळा असल्यामुळं आपण ज्यावेळेला तिघांची एकाच ह्याच्यामध्ये फिरणं जर गृहीत धरलं तर काय गंमत होते, लक्षात घ्या. सूर्याभोवती तिघही फिरतायत असताना वेग वेगवेगळा असल्यामुळं एक जण एक जण त्याच्यापेक्षा स्लो जातो, एक त्याच्यापेक्षा स्लो जातो. आणि आपण जर पृथ्वीवरून बघितलं तर गुरु आणि शनी मधलं अंतर काय, आणि काही वेळेला कमी कमी सुद्धा होत जातं. म्हणजे हे या तिघांच्या वेगावरती डिपेंड आहे. म्हणजे आपण 800 मीटर गृहीत धरा. 800 मीटरच्या ट्रॅक वरती खेळाडू ऍथलीट ज्याला पळत असतात त्याला प्रत्येक जण एकमेकाच्या जवळ सुद्धा आलेला वाटतो, एकमेकापासून दूर गेलेला सुद्धा जाणवतो. तर पृथ्वीवरून बघितल्यानंतर हे दोघही एकमेकाच्या जवळ आलेले दिसतात किंवा लांब गेलेले दिसतात. आणि 21 तारखेला हे दोघही पृथ्वीवरून जर बघितलं तर एकमेकाच्या जवळ आलेले दिसतील. म्हणजे मी आता मग सांगितलं तसं नैऋत्येला तुम्हाला एक पांढऱ्या रंगाची चांदणी दिसेल गुरु, आणि शनी दिसेल निळ्या रंगाची चांदणी. पण फिरतायत आणि पूर्वेकडे जात आहेत. फक्त त्यांचा वेग प्रचंड आहे, पण आपण लांब अंतरावरून बघत असल्यामुळं त्यांचं फिरणं आपल्याला जाणवत नाही, पण ते फिरतायत. आणि ते फिरत असताना काय होणार आहे लक्षात घ्या. 21 तारखेला या दोन्ही चांदण्यामधलं अंतर सगळ्यात कमीत कमी असणार आहे आणि त्याला आपण म्हणणार महायुती. आणि 21 तारखेनंतर मात्र काय होणार आहे, गुरु शनीला ओव्हरटेक करून पुढे जाणार आहे. गुरु तुम्हाला पूर्वेच्या बाजू म्हणजे पश्चिमेलाच दिसेल,
पण त्याची बाजू मात्र पालटलेली असेल तर हा नजारा आपल्याला पाहता येऊ शकतो. आणि मग आता गुरु आणि शनी कुठं आहेत हे जर सांगायचं असेल तर हे जे पाठीमागचं ताऱ्यांचं बॅकग्राऊंड आहे या ताऱ्यांच्या बॅकग्राऊंडचा वापर करण्यात आला. तारे म्हणजे सूर्य आहेत लक्षात घ्या. मग आता आमचा गुरु कुठं आहे, शनी कुठं आहे ते सांगण्यासाठी या आकाशातील या ताऱ्यांच्या समूहाचा वापर केला गेला. आणि या ताऱ्याच्या समूहाला म्हटलं जातं, याला जर मी कल्पनेनं जोडलं तर हा ताऱ्यांचा समूह होतो सिंह. त्याला आपण रास म्हणतो बघायला जातो, पण रास म्हणजे आकाशाचा समूह आहे लक्षात घ्या. ते भविष्याशी जोडण्यात काही गरज नाही आहे. ग्रीकांनी काय केलं की आकाशातील ताऱ्यांचा समूह एकत्रित करून एक आकृती तयार केली. अशा आकाशाचे 12 समूह केलेले आहेत. 12 समूह आहेत, याला 12 राशी म्हटलं जातं. आणि या 12 राशींच्या बॅकग्राऊंड वरती हा गुरु फिरतोय आणि या गुरुला एक चक्कर मारायला 12 वर्षे लागतात. मगाशी मी सांगितलं तसं. आणि गुरुला जर मारायला 12 वर्षे लागत, आकाशाचे जर 12 भाग केले असतील तर एका भागामध्ये तो 1 वर्ष असणार. आता तो कुंभ राशीमध्ये आहेच तिथं तो. म्हणजे संध्याकाळी जर तुम्ही गुरु बघितला तर त्या गुरुच्या पाठीमागं एक रास आहे, ती आहे कुंभ रास. पण ती कुंभ रास प्रचंड लांब आहे. प्रचंड लांब म्हणजे त्या कुंभ राशीच्या ताऱ्यांच्या पर्यंत प्रकाश आपल्यापर्यंत यायला हजारो वर्ष लागतात. म्हणजे ती कुंभ रास आजची नाही आहे, ती हजारो वर्षापूर्वीची आहे. पण आपण समजलंय आता गुरु कुंभ राशीमध्ये आहे. आणि एकदा कुंभ राशीमध्ये ठेवला की ज्योतिषवाल्यांचा खेळ सुरू होतो आणि ज्योतिषवाले गुरु काढून द्यायला सुरुवात करतात, गुरुदोष काढायला सुरुवात करतात. हे गुरु काढतात आणि गुरु जर 4, 8, 12वा गुरु असेल तर धोकादायक म्हणतात. हा गुरु काढायला काही फार कष्ट करावे लागत नाहीत. म्हणजे एखाद्याची रास, प्रत्येकाला एक रास आहे. समजा एखाद्याची रास वृश्चिक आहे, त्याचा गुरु काढायचा आहे. समजा सुनीलची रास वृश्चिक आहे, त्याचा जर गुरु काढायचा असेल तर त्याच्या राशीला 1 नंबर द्यायचा वृश्चिकला. आणि आता गुरु कुंभ राशीमध्ये आहे, कुंभ येईपर्यंत नंबर मोजत जायचा. वृश्चिकला 1, धनुला 2, मकरला 3, कुंभला 4 होतो. आणि अशा पद्धतीने आपल्या सुनीलचा गुरु 4 नंबरचा होतो. आणि ज्योतिषवाले सांगतात की अत्यंत धोकादायक आहे. मला सांगा 87 कोटी किलोमीटरवरचा गुरु सुनीलच्या नादाला लागायला काही रिकामा आहे का? त्याचे त्याला पुरं झालंय. पण असो, चाललाय ज्योतिषवाल्यांचा धंदा. कारण आपल्याला रास म्हणजे काय माहिती नाही, आपण गुरु कधी आकाशामध्ये बघितलेला नाहीये. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं तेच महत्वाचं काम आहे. आणि शनीशी निगडीत असणारी दुसरी एक घटना आहे, ज्याला शनी, आम्हाला शनी कडीवाला वाटतो, पण ज्योतिषवाल्यांनी तो 7.5 मध्ये कन्वर्ट केलाय. 7.5 काय भानगड आहे? मग सांगितलं तसं या शनीला सूर्याभोवती एक चक्कर मारायला 30 वर्ष लागतात. 30 वर्ष फिरतोय तो. आणि आकाशाचे 12 भाग, 12 राशी आहे, 12 राशींच्या मधून फिरायला त्याला 30 वर्ष लागतात. याचा अर्थ तो एका राशीमध्ये 30 भागिले 12 केलं तर 2.5 येतं. म्हणजे आता शनी कुठं आहे? दोघंही जवळ आहेत. मगाशी गुरु म्हटलं कुंभ राशीमध्ये आहे, तसं शनी सुद्धा कुंभ राशीमध्येच आहे. म्हणजे आता शनी 2.5 वर्ष कुंभ राशीमध्ये असणार. त्याच्या आधी 2.5 वर्ष तो कुठं होता? 2.5 वर्ष तो मकर मध्ये होता. आणि 2.5 वर्षानंतर तो कुठं जाणार? मीन राशीमध्ये जाणार. ज्योतिषवाले म्हणून काय लावतात माहित आहे? 7.5 म्हणजे 7.5 वर्ष अत्यंत हालाकीची आणि अपेष्टाची जातात. सगळी संकट त्या व्यक्तीच्या अंगावर येतात. 7.5 म्हणजे 3, 2.5 बेरीज करा, 7.5 येतं. म्हणजे एखाद्याची 7.5 कधी चालू होते? त्याच्या राशीमध्ये येण्यापूर्वीची पहिली 2.5 की, आल्यानंतर दुसरी 2.5 की, आणि बायपास झाल्यानंतर तिसरी 2.5 की. असे 7.5 वर्ष. म्हणजे आता सध्या मकरवाल्याची तिसरी 2.5 की सुरू आहे, कुंभवाल्याची दुसरी 2.5 की सुरू आहे, आणि मीन मध्ये अजून यायचं आहे, तेव्हा मीनवाल्याची पहिली 2.5 की सुरू आहे. मला सांगा 160 कोटी किलोमीटरवरचा शनी 7.5 म्हणून तुमच्या मागे लागायला रिकामा आहे का? जरा विचार करण्याची गरज आहे ना. पण हे ग्रह तारे आपण कधी पाहिलेले नाहीत. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम हेच आहे की आकाशामधले ग्रह तारे दाखवणे,
आणि ग्रहताऱ्यांच्या अनुषंगानं समाजाची जी फसवणूक होते त्या फसवणुकीपासून त्यांना दूर करणं या महत्वाचा उद्देश घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. या निमित्तानं गुरु शनी महायुती जी होते या महायुतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळ्यांनी ग्रहताऱ्यांशी दोस्ती करायला पाहिजे आणि ज्योतिषाची संगत सोडायला पाहिजे. एवढंच एक मला या निमित्तानं सांगणं आहे. आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. आणि महत्वाचं म्हणजे आज संध्याकाळी सुद्धा गुरु शनी युती पहा, उद्या सुद्धा पहा आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा पहा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर नितीन शिंदे सर. खूप आपण कमी वेळामध्ये अतिशय चांगली मांडणी केली आणि आपण सततच याबद्दल खगोल विज्ञानाबद्दल करत असतात. यानंतर करण्याची विनंती मी प्रोफेसर डॉक्टर नरेश ददीस सरांना करणार आहे. साथीनो मित्र हो, डॉक्टर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आहेत. आयुकामध्ये पुण्याच्या ते संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर जामिया मिलिया विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. खरं तर या सगळ्या खगोल विज्ञान आणि फिजिक्स मधले एक नामवंत व्यक्ती, अधिकाराची म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. किंबहुना अनेक महत्वाचे संशोधनाचं त्यांनी केलेलं आहे. अनेक पुस्तकं त्यांची या निमित्तानं प्रकाशित झालेलं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सुरुवातीपासूनचे ते मार्गदर्शक आहेत. या खगोल विज्ञानाच्या बद्दल त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच उपयुक्त ठरतं. मी आदरणीय डॉक्टर नरेश ददीस सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं. डॉक्टर नरेश ददीस सर, प्लीज. सारे अंधश्रद्धा निर्मूलन समिति के दोस्तों को सलाम, नमस्ते। सबसे पहले मैं आप सब लोगों का बहुत आभारी हूँ कि आपने मुझे याद किया। असलियत में एक बात मुझे पहले कह देनी चाहिए कि मैं खगोल शास्त्र के संस्था का मैं प्रमुख रहा हूँ, पर मेरा खुद का काम फिजिक्स में है और आइंस्टाइन की ग्रेविटेशन की थ्योरी में है। मेरे खगोल शास्त्र के बारे में और कम से कम जो ऑब्जर्वेशन का मामला बात है उससे मेरा ताल्लुक बहुत कम है। पर आप लोगों के प्रेम की से आपने बुलाया तो ठीक, हम कुछ दो चार बातें कहना चाहता हूँ। पहली बात तो ये है कि इससे पहले तो मैं इनको नितिन शिंदे साहब का अभिवादन करना चाहता हूँ कि उन्होंने बहुत अच्छी खगोल शास्त्रीय जानकारी दी। वो ये बात कि भाई ज्योतिष वाले किस तरह लोगों को बहकाते हैं और वो ये केवल ये एक खगोल शास्त्रीय आविष्कार है, इसमें ज्योतिष का कहीं कोई ताल्लुक नहीं है। अब मैं आप अंधश्रद्धा निर्मूलन का काम करते हैं तो मैं पहले श्रद्धा और अंधश्रद्धा इन दोनों के बारे में बात करना चाहता हूँ कि पहले की श्रद्धा कहाँ पड़ती है, कहाँ से आया है श्रद्धा के बारे में। तो देखिए, अपने आसपास जो कुछ घटना घटती है, प्रकृति में जो कुछ भी होता है, विश्व के बारे में जो कुछ हम देखते हैं, तो विश्व के बारे में हम थोड़ा बहुत जानते हैं, बहुत कुछ हम नहीं जानते। अब सवाल इस बात का है कि जिसके बारे में हम नहीं जानते हैं उसका क्या किया जाए। और मेरा ऐसा ख्याल है कि आदमी की एक मनोवैज्ञानिक जरूरत है कि तस्वीर को पूरा किया जाए। तस्वीर, आधी तस्वीर जो
आधी तस्वीर हम देखते हैं, जानते हैं, और बाकी की जो तस्वीर है उसके बारे वो कैसी हो सकती है, इसके बारे में हम कल्पना करते हैं। अब ये सारा मामला इस बात पे है कि जो हम नहीं जानते हैं उसके बारे में हम क्या तस्वीर बनाते हैं, उसके बारे में हम क्या प्रोजेक्शन करते हैं, उसके बारे कि वो कैसा होना चाहिए। वहां पे वो बात तो है कि जो चीज हम नहीं जानते हैं, इस वक्त नहीं जानते हैं, हम धीरे धीरे आगे बढ़ेंगे तो उसमें से चीजें जानते जाएंगे। कि जैसे गैलीलियो के वक्त क्या जानते थे, उस वक्त हम कितना जानते हैं, इसमें बहुत फर्क है। तो जैसे जैसे और यांत्रिकी की प्रगति होती जाएगी, हमारा ज्ञान बढ़ता जाएगा। पर सवाल यह है कि जिन चीजों को हम नहीं जानते उसके बारे में जो है एक तस्वीर बनाते हैं, जो कल्पना करते हैं, उस कल्पना को के लिए उसको हम एक महीने मान लेते हैं कि उसको हम श्रद्धा कहें कि भाई इसका असली इसमें श्रद्धा भी नहीं है, गलत नाम है। श्रद्धा तो यूं है कि जो आप बिना सोचे समझे किसी चीज पर विश्वास करना। मेरा यहाँ मतलब है कि जो जिसके बारे में हमें नहीं जानते, जो अज्ञात है, उसके बारे में हम क्या अनुमान लगाते हैं। अब ये अनुमान लगाना, ये इसका कोई इसका कोई अता पता होना चाहिए कि ये मनमाना हो। तो प्रश्न ऐसा ये है कि बिल्कुल मनमानी बात हुई कि जैसे मेरे को अच्छा लगा तो मैंने कहा कि ऐसा होगा, आपने कहा कुछ और कहा, तो वो बेमानी बात होगी। होना ऐसा चाहिए जो तर्क संगत और वैज्ञानिक दृष्टिकोण से बात होगी। तो ऐसे कि जो कुछ हम जानते हैं उससे जो नहीं जानते उसका थोड़ा कुछ संबंध होना चाहिए, और इस तरह का संबंध का हम अनुमान लगाते हैं तो ये हमें नई खोज की दिशा देता है कि हमको ज्ञान जो नहीं जानते हैं, जो अज्ञान है, अज्ञात है, उसको कैसे सोचा जाए। तो हमने कोई अनुमान लगाया और फिर उसके बारे में निरीक्षण किया कि भाई हमारा अनुमान ठीक है या गलत है। दोनों ही बातों में हम नई चीज जानेंगे। वो यदि ठीक निकला तो हमारा ज्ञान बढ़ा, वो गलत निकला तो इसका मतलब यह है कि भी जो हमने जो अनुमान की जो एक दिशा देखी थी वो दिशा ठीक नहीं है, अब हमको दूसरी दिशा खोजनी चाहिए। तो इसको मैंने एक बहुत पहले एक लेख में कहा था कि फेथ सस्टेनेबल एंड अनसस्टेनेबल। तो मेरा मतलब सस्टेनेबल से यह था कि जिसका कोई विवेक बुद्धि से कुछ कारण हो, जानते हैं उस हो, वो एक इट इज ए इन्फॉर्म्ड गेस वर्क जो हमको नई दिशा दिखाए और उस नई दिशा में खोज की जाए। और अनसस्टेनेबल वो हो कि जिसका इस बात से कोई अता पता नहीं हो कि आप असलियत में क्या है, वास्तव क्या है। आप मन गढ़ंत कोई तस्वीर बना लें, कोई कल्पना कर लें, कोई इसका अंदाज लगाएं, उस मन गढ़ंत बात वो अनसस्टेनेबल है, वो विवेकशील नहीं है। तो ये वो इससे ये जो मन गढ़ंत है इससे एक कदम और आगे गलत है। अंधश्रद्धा के साथ में कुछ लोगों का कुछ निहित स्वार्थ होता है। जैसे ज्योतिष बनाई गई है तो के साथ में लोगों को का स्वार्थ कि कुछ लोगों को की रोजी रोटी उसमें है,
इसी तरह से श्राद्ध के बारे में सभी चीजें देखा जाए कि जो जहां जहां भी अंधश्रद्धा है उसके पीछे कोई किसी किस्म का किसी का स्वार्थ निहित है कि यह बात समझ जाए। और अंधश्रद्धा निर्मूलन की बात आप करते हैं तो आपका सबसे बड़ी बात यह है कि जो ये श्रद्धा का जो अंध पाक है उसको हटाना चाहिए। दूसरा बात जो श्रद्धा है उसके बारे में कहना चाहिए कि श्रद्धा भी वैज्ञानिक दृष्टिकोण में श्रद्धा का स्थान नहीं है। सवाल ये कोई विज्ञान ये कहता है कि कोई चीज विश्वास पे नहीं होती, हर चीज को जांचना परखना होता है और जांचने परखने से कोई चीज परे नहीं है। तो जो कुछ भी आप कहें उसकी जांच परख होनी चाहिए और उसके बाद जांच परख करने के बाद में जो चीज सही निकले उस पर हम वो बात माने कि भाई ये तथ्य है, ये पहचानेंगे। और एक तो पहली बात है कि विज्ञान एक विधि है, तरीका है, एक भरोसेमंद विधि है आसपास की घटनाओं को जानने समझने की। ये कोई अपने आप में कोई ये नहीं है, एक अच्छा तरीका बता किस तरह से आप चीजों की परख करनी चाहिए, चीजों को जांचना मापना चाहिए। और उसमें कोई जो वैज्ञानिक सत्य है, जो आपने जांच परख के जिसको आपने सत्य माना है, वो भी अंतिम सत्य नहीं होते। एक तो पहली बात तो यही, आपको यदि किसी बात पे श्रद्धा करनी हो तो इस बात पे करनी चाहिए कि विश्व में कोई अंतिम सत्य नहीं होता है। जो भी सत्य है वो एक वैचारिक सोच समझ के दायरे में है कि उसकी एक चौकट है, उस वैचारिक चौक जो चीज हमने जांची परखी है वो उसके सत्य। अब जैसे चौकट बदल जाएगी, उसका परिवेश बदल जाएगा तो वो सत्य भी बदल सकता है। तो जिसका जैसे सबसे अच्छा उदाहरण न्यूटन और आइंस्टाइन का दिया जा सकता है। उस वक्त क्या दायरा था, वो वैचारिक दायरा न्यूटन साहब का क्या था कि स्पेस एंड टाइम ये बिल्कुल अलग है, इनका एक दूसरे से कोई ताल्लुक नहीं है और वो अपने आप में एब्सोल्यूट है। टाइम एब्सोल्यूट है, स्पेस एब्सोल्यूट है, इनमें आपस में कोई रिश्ता नहीं। उससे न्यूटोनियन मैकेनिक्स आई, न्यूटन की फिजिक्स आई हमने, और वो 200-300 साल तक बहुत कामयाब रही, अब भी वो कामयाब है। फिर आइंस्टाइन साहब ने ये सोचा कि भाई एक बात है कि जो प्रकाश है उसका हमें न्यूटन के जो फ्रेमवर्क है उसमें उसका कोई ताल्लुक दिखता नहीं है। और प्रकाश के बारे में बहुत बड़ी विशेषता है कि वो हमेशा चलता रहता है और उसका वेग जैसे चीजें आप किसी चीज को वेग दें तो उसके आसपास और चीज होंगी तो गुरुत्वाकर्षण का उससे वेग कम होगा। प्रकाश के साथ में उसका वेग कभी कम नहीं होता, वो एक ही वेग से चलता है। तो ये एक सर्वमान्य वेग है प्रकाश का वेग। वो चीज सर्वमान्य होने से वो स्पेस और टाइम जो न्यूटन के लिए जो अलग अलग चीजें थी, आइंस्टाइन ने दोनों का सहयोग कर दिया।
कि स्पेस एंड टाइम इंडिपेंडेंट नहीं है, वो दोनों एक दूसरे से जुड़े हुए हैं और प्रकाश का वेग उन दोनों को जोड़ता है। उससे फिर एक आइंस्टाइन विश्व का आविष्कार हुआ। तो अब ये है ना कि जैसे आइंस्टाइन के विश्व से जो सत्य निकला वो न्यूटन के विश्व के सत्य से थोड़ा अलग है और काफी अलग है, अलग अलग जगह की। पर एक बात और भी है कि आइंस्टाइन न्यूटन को अपने में समाता है। न्यूटन को बिल्कुल गलत नहीं कहा कि आप बिल्कुल चले जाइए। वो ये है कि भाई कुछ स्थिति में आइंस्टाइन भी न्यूटन जैसा दिखता है। और साइंस विज्ञान में हमेशा यही होता है कि जब एक थ्योरी है, उस थ्योरी से हम और प्रगत थ्योरी जब का उजागर है, तो जो पुरानी थ्योरी है वो जो प्रगत थ्योरी प्रक्रिया है। तो बात में उधर से कर रहा था कि ये विज्ञान में कोई अंतिम सत्य नहीं होता। We always have a provisional truth। और जैसे जैसे हमारी सोच समझ का दायरा बढ़ता जाता है, उसी तरह से हमारा सत्य भी प्रगत हो जाता है। अब वैज्ञानिक दृष्टिकोण क्यों चाहिए, किस लिए? हम बहुत, एक तो खैर नेहरू साहब कहे ही गए, वो बहुत दृष्टा व्यक्ति थे, पर उसका थोड़ा एक आम जर्रे के हिसाब से हमको समझना चाहिए। तो किस लिए? तो असली बात यह है कि भाई हमें हर चीज को ठीक से समझना, उसकी जांच पड़ताल करना, उसके लिए तो हमें वैज्ञानिक विधि, वैज्ञानिक मेथड की जरूरत है। अब वैज्ञानिक दृष्टिकोण का मतलब ये हुआ कि हम अपने जीने में आम जर्रा की जो हमारा जो जिंदगी है, उसमें भी जब भी कोई सवाल पूछें तो उसका हम हल जहां तक हो सके वैज्ञानिक विधि का उपयोग करके करें। तो वैज्ञानिक दृष्टिकोण को अपने जीने में अपनाने के लिए ये हमारी सारी लड़ाई है। और लड़ाई की वजह से ये अभियान है, और वो इसलिए है कि ये एक सच्चे और खरे जीने के लिए का एक उपाय, एकमात्र उपाय है। और एक अपने सच्चा जीने में अपना एक मजा होता है। आखिर में हर चीज के बारे में तो आप कोई सत्य की पीछे तो है ना, आप किसी भी चीज का देखें तो आप उसका एक मूलभूत जड़ तक सत्य जानना चाहते हैं। तो ये वैज्ञानिक दृष्टिकोण को अपनाना सत्य के साथ या विवेकशील ढंग से वो विवेक परस जीने के लिए जरूरी है। इसलिए इसका वैज्ञानिक दृष्टिकोण हमको अपनाना चाहिए। एक बात और कहना चाहूंगा कि हर चीज हम इस एक तरह की एक ऐसा आग्रह करना चाहिए कि हम हर कोई चीज को मापना परखना चाहिए। ये बात सही है कि जो भौतिक चीजें हैं उनको आप ठीक से माप सकते हैं, उसके सारे पैमाने हैं, पर जो
अभौतिक चीजें हैं जैसे कि संबंध है और मानवीय भावनाएं हैं, उनको हम ठीक से पाते, क्योंकि हमारे जो मापने की प्रक्रिया है वो अभी इतनी प्रगत नहीं हुई है कि हमको ठीक से मान। पर सवाल ये है कि हम जहां तक हो सके उसके बारे में हम अपना तर्क और विवेक लगाएं। विवेक और तर्क से हर चीज को समझना चाहिए जहां तक हो सके। अब आप कुछ लोग ये भी कहने लगेंगे कि भाई हम जो इमोशनल चीजें हैं उसको, उस पर हमें यदि विवेक और तर्क लगाने लगे तो फिर इसका मजा चला जाएगा। दूसरी बात यह है कि वो आप ठीक से समझने लगे उन चीजों को तो उसका और मजा आएगा। तो एक सार्वजनिक जीवन में मेरा ऐसा है कि एक सामाजिक मूल्य होना चाहिए कि हम हर किसी व्यक्ति को जो कुछ कोई बोल निर्णय लेता है, जो कुछ भी वो कहता है, जो भी वो कथन करता है, उसको उस कथन के बारे में उसका क्या विवेक है, क्या तर्क है, वो उसको कहना जरूरी है। और ये हम एक सामाजिक मूल्य के रूप में माने तो हम एक दूसरे को ये इस तरह के जरूर पूछने चाहिए कि आप कोई मनमाना स्टेटमेंट का कथन नहीं कर सकते बिना उसका ठीक से हमें तर्क दे। सो एक विवेक परस्त तर्कशील जीने के लिए हमें वैज्ञानिक दृष्टिकोण अपनाना चाहिए और मौज माप का आग्रह करना ये एक नई सामाजिक मूल्य आप हम सब लोग माने तो ये वैज्ञानिक दृष्टिकोण को आगे ले जाने के लिए काफी दूर तक जाएगा। आप सब ने मुझे ये सुना, उसके लिए मैं आप सबका धन्यवाद और आभार मानता हूँ। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच ददीस सर, आपण खूपच चांगलं मार्गदर्शन केलं। मी या कार्याध्यक्ष अविनाश पाटील भाई यांना विनंती करतो की त्यांनी 4 शब्द बोलावे आणि समारोप करावा। अविनाश भाई। सभी को नमस्ते। अभी हमने डॉक्टर ददीस सर की बात सुनी। मुझे लगता है कि हेतु वेबिनार का आयोजन किया है उसमें जो पायाभूत और मूलभूत दृष्टिकोण की चर्चा होनी जरूरी थी, जो उन्होंने उपस्थित की कि श्रद्धा और अंधश्रद्धा में किस तरीके से परहेज करना चाहिए और किस तरीके से उसको देखें, और वैज्ञानिक दृष्टिकोण का महत्व हमारे आम आदमी के और खास आदमी के जीवन में कितना है, और उसके लिए जिन जिन लोगों का इसके लिए आग्रह है उन्होंने भी इसकी गंभीरता को किस तरीके से समझना चाहिए, ये बहुत ही महत्वपूर्ण बात उन्होंने रखी है। और इसके साथ उन्होंने इसके लिए जिस तरीके से उन्होंने अंधविश्वास उन्मूलन का काम जो महाराष्ट्र में शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर की नेतृत्व में शुरू हुआ है 3 दशक पहले, उस काम की नींव रखते हुए लोगों का साथ मिला है और सहयोग और मार्गदर्शन मिला है। उसमें नारळीकर सर, ददीस सर जैसे रिसर्च और साइंटिफिक अप्रोच रखने वाले, उसके लिए अपना कंट्रीब्यूशन देने वाले लोगों का मार्गदर्शन हमारे लिए काफी महत्वपूर्ण रहा है। आयु का जो एक इंटरनेशनल इंस्टीट्यूशंस हमारे पुणे यूनिवर्सिटी में बनी है, उसका डायरेक्टर के तौर पर जिम्मेदारी संभालते वक्त उन्होंने काफी
पॉपुलराइजेशन ऑफ साइंस की एक्टिविटीज वहां से प्रमोट की है और उसमें हमारे संगठन की तरफ से हमने कुछ सहयोग और सहभाग देने की कोशिश की। उसमें से महाराष्ट्र में पहली बार प्लैनेटेरियम, जो मोबाइल प्लैनेटेरियम जो आयुका के पास रहा था, उसको लोगों तक पहुंचाने, स्कूली बच्चों तक, दूर दराज के स्कूलों के बच्चों तक पहुंचाने का काम और बच्चों को खगोल शास्त्रीय आविष्कार का ज्ञान और वैज्ञानिक दृष्टिकोण देने का प्रयास हमने पिछले 10 सालों में किया है और आगे चल के उसको एडवांस इस तरीके प्लैनेटोरियम, जो डिजिटल प्लैनेटोरियम है, जो महाराष्ट्र के बंबई में स्थित नेहरू प्लैनेटोरियम करके हम सभी को परिचित है, उसमें जिस एडवांस डिजिटल टेक्नोलॉजी वहां पर सेटअप है और हम वहां पर अवकाश और खगोलीय आविष्कार देख सकते हैं, उसी का अनुभव लेने का अवसर मोबाइल डिजिटल प्लैनेटोरियम में महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति की तरफ से उपलब्ध पिछले 6-7 सालों में हमने करवा दिया है और ये एडवांस उसका मोबाइल प्लैनेटोरियम जो मुझे लगता है कि एक अच्छा अनुभव हमें देता आया है। 1000 से ज्यादा स्कूलों में आज तक कुछ लाख बच्चों तक ये पहुंचाने का प्रयास हमने किया और उसका अच्छा अनुभव बच्चों को आकाश निरीक्षण का और खगोलीय अलग अलग घटनाओं में रुचि पैदा करने के लिए वो उपयोगी पडा है। अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामामध्ये हे सगळं करत असताना या ज्या शास्त्रीय विचार आणि सर्वसामान्य माणसाचं जगणं सुखी करण्यासाठी काम करणाऱ्या संस्था ज्या आहेत, ज्या भारतामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतनं उभ्या राहिल्या आणि नंतरच्या गेल्या 70 वर्षांनी एक मूलभूत योगदान दिले आहे, त्या सगळ्यांच्या सहभागाने पुढच्या काळात अधिक व्यापक पातळीवर हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला पुढे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि 3 दशकामध्ये त्याचा एक वस्तुपाठ संघटितपणे हे प्रश्न, त्यातलं होणारं शोषण अंधश्रद्धेच्या आधारावर आपण कसं हाताळलं पाहिजे आणि त्यातनं लोकांना कसं बाहेर काढलं पाहिजे ह्याचं एक दिशा दिग्दर्शक काम आपण संघटना म्हणून जगासमोर उभं करू शकलोय आणि जगाने त्याची दखल घेत असताना आपल्याला अनेक अंगाने पाठिंबा आणि मदत दिली आहे। आता पुढच्या टप्प्यावर जाताना माणसाच्या दैनंदिन जीवनातलं विज्ञान काय आहे आणि त्याच्या जगणं अधिक सुखी संपन्न करण्यासाठी त्याचा उपयोग विज्ञान तंत्रज्ञानाचा आपल्याला त्याला कसा करून देता येऊ शकतो, याच्यासाठी समाजमन तयार करणं, समाजातल्या धोरणकर्त्या आणि निर्णयकर्त्या समूहांचं, राज्यकर्ते असो, प्रशासन असो किंवा संशोधक अभ्यासक असो आणि लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, सोशल ऍक्टिव्हिस्ट, या सगळ्यांचं याबद्दलचं आकलन आणि दृष्टिकोन तयार करण्याचा प्रयत्न पुढच्या काळात करण्याचा आमचा प्रयत्न आहे। जसं महाराष्ट्रात हे काम उभं करण्यासाठी देशातल्या केरळ राज्यामध्ये काम करणाऱ्या केरळ शास्त्र साहित्य परिषदेचं काम यासाठी आम्हाला मार्गदर्शक वाटतं आणि त्या धर्तीवर महाराष्ट्रात पुढच्या काळात, पुढच्या दशकामध्ये संशोधन संस्थांच्या मधल्या अनुभवी, दूरदृष्टी असणाऱ्या आणि मूलगामी संशोधनाचं काम करून समाजाला मदत करणाऱ्या लोकांचं सहभाग, मार्गदर्शन त्याच्यामध्ये आम्हीच घेण्याचा प्रयत्न करतोय। हे करण्यासाठी आजच्या या गुरु शनी महायुतीच्या खगोलीय आविष्काराचा बद्दल जी माहिती आमचे सहकारी आणि खगोल अभ्यासक, भौतिकशास्त्राचे शिक्षक प्राध्यापक डॉक्टर नितीन शिंदेंनी अतिशय सुलभ अशा भाषेमध्ये दिली आहे, ते आपल्या ऐकणाऱ्या आणि नंतर देखील याबद्दल आपण जे समाज माध्यमातून हे प्रसारित करणार आहोत ते नंतर ऐकणाऱ्या देखील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि जे कोणी रुची राखणारे नागरिक आहेत त्या सगळ्यांना प्रोत्साहन देणारं राहील
आणि आपण सगळ्यांनी यासाठी आकाश निरीक्षण करावं, खगोलीय अभ्यास समजून घ्यावा, जेणेकरून आपलं ग्रहगोल ताऱ्यांच्या मुळे होणारी दिशाभूल आणि फसवणूक आणि शोषण थांबेल. आपण अधिक आत्मविश्वासपूर्ण या सगळ्या सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरणीय अनुभूती आपण आपल्या आयुष्यात घेऊ, त्याच्यातनं आनंद मिळवू आणि आपलं जीवन अधिक सुखी संपन्न करण्याचा प्रयत्न करू, असं एक या निमित्ताने आवाहन करतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यामध्ये वैज्ञानिक अनेक संशोधक तज्ञांचा सहभाग आणि सहकार्य याच्या पुढच्या काळात पातळीवर घेण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. त्यासाठी आज ददीश सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला वेळ मार्गदर्शन केले, शिंदे सरांनी यामध्ये जी मांडणी केली याबद्दलचा एक आनंद आणि अभिमान व्यक्त करतो आणि आमच्या कार्यकर्त्यांसह कार्यकर्त्यांचे कुटुंबीय आणि अनेक समाजातल्या घटकांना आवाहन करतो की आपण या सगळ्या विचाराशी आपण स्वतःला जोडून घेण्याचा प्रयत्न करावा आणि सहभागी व्हावं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय जगत. धन्यवाद अविनाश पाटील भाई, की आपण चांगलं दृष्टिकोन दिला. किंबहुना पुढल्या काळामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोणत्या दिशेने काम करेल याबद्दलही मार्गदर्शन केलं. मी सर्वांना अगदी नम्रतेने सांगेन की खगोलीय आविष्कार जे निसर्गातले दिसतात त्याबद्दलचं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अत्यंत जोरकसपणे त्याबद्दलचं प्रबोधन करत असते. त्याची एक आठवण मी सांगेल की मागल्या वेळी जे खंडग्रास सूर्यग्रहण झालं त्यावेळी महाराष्ट्रातल्या लाखहून अधिक मुलांना ते सूर्यग्रहण दाखवण्याचं काम केलं. एवढेच नव्हे तर सांगलीमध्ये एका स्टेडियम मध्ये एका वेळी 10,000 मुलांनी सूर्यग्रहणाचा अनुभव घेतला. त्या पद्धतीचं ग्रहणांच्या बद्दलच्या गैरसमजुती आहेत त्याला तडा दिला. किंबहुना ज्या गोष्टी ग्रहणात करायच्या नाहीत त्या सर्व विद्यार्थ्यांनी केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती खगोल विज्ञानाचं काम करते. त्याचबरोबर थेट ज्योतिषांना आव्हान देण्याचं काम सुद्धा वेगवेगळ्या निवड माध्यमातून केलंय. निवडणूक असेल, विधानसभा निवडणुकी असेल, त्यावेळी ज्योतिषांना थेट आव्हान समितीच्या वतीने दिलं जातंय. परंतु असा अनुभव आहे की यापैकी एकाही ज्योतिष हे थेट आव्हान आपलं स्वीकारलेलं नाही. यापुढेही ते खुलं राहील. मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या सगळ्याचं आजही आपण आकाश दर्शन करावं. आकाश दर्शनासाठी आम्ही नेहमीच महाराष्ट्राचे कार्यकर्ते सज्ज असतो. विद्यार्थी अविनाश बाईंनी पद्धतीनं विज्ञान बोध वाहिनीमध्ये आम्ही 3D प्लॅनेटोरियम दाखवतो. ते अगदी ग्रामीण रस्ता सुद्धा जात नाही अशा ठिकाणी जाऊन आम्ही ते प्लॅनेटोरियम दाखवलेलं आहे. खरं तर या सगळं मगाशी अविनाशभाई सांगत होते की जयंत नारीकर सर असतील, डॉक्टर ददीश सर असतील किंवा आपल्याकडे आता नसणारे गोवारीकर सर यांनी सतत आपल्याला मार्गदर्शनाने मदत केलेली आहे. तसंच या विज्ञान बोध वाहिनीसाठी सुद्धा सध्याचे डॉक्टर अशोक सेन यांनी खरं तर हे 3D प्लॅनेटोरियम साठी मोठी आर्थिक मदत केली. त्यांच्या मदतीनंच आपण हे फिरते नभांगणाचा उपक्रम राबवतोय. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता नक्कीच व्यक्त करावं लागेल. मी आजच्या या सगळ्या वेबिनारच्या आभाराचं काम विज्ञान बोध वाहिनीचे आमचे राज्याचे कार्य प्राध्यापक विष्णू होनमोरे सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार साथी. महायुती ऑनलाईन वेबिनार प्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नरेश ददीश हे आपणास इथं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याच पद्धतीनं आजच्या या वेबिनारचे मार्गदर्शक डॉक्टर नितीन शिंदे सर यांनी आपणास गुरु शनी महायुतीचे ऑनलाईन पद्धतीने महायुती घडवून आणली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. पद्धतीने या वेबिनारसाठी प्रमुख उपस्थित असलेले माननीय अविनाश पाटील राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो.
उपस्थित या वेबिनारसाठी राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे आणि राज्य पदाधिकारी, राज्य प्रधान सचिव, आपण सर्व कार्यकर्ते, सोशल मीडिया, आपणा सर्वांचे आभार मानून आजचा हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. थँक्यू. 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 सर